आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. बुलढाण्यात राष्ट्रवादीत मोठा भूकंप. किंगमेकर नाझेर काझींना डावलल्याने 90 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या प्रचंड राजकीय वादळ उसळले आहे. पक्षाचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे ॲड. नाझेर काझी यांना विधान परिषद उमेदवारीतून डावलल्याने तब्बल 90 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत बंडाचा स्फोट घडवून आणला आहे. सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदार मनोज कायंदे यांचे कट्टर समर्थक आणि अजितदादा पवार यांच्या एका शब्दावर आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेले किंगमेकर ॲड. काझी यांना पुन्हा एकदा विधान परिषदेपासून दूर ठेवण्यात आल्याने समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या नाराजीचा उद्रेक म्हणून जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांनी थेट बंड पुकारत 90 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बुलढाण्यात उपस्थित असतानाच हा राजकीय स्फोट घडल्याने सत्ताधाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. महत्वाची बैठक रद्द, पक्षाची नामुष्की. या धक्कादायक घडामोडींमुळे आज सायंकाळी होणारी पक्षाची महत्वाची बैठकही रद्द करावी लागली आहे. ही बाब पक्षासाठी मोठी नामुष्की ठरली असून जिल्ह्यातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. यावरून पक्षातील गटबाजी तीव्र झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजकीय वर्तुळात आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की काझी यांना विधान परिषदेवर न पाठवण्यामागे नेमका मास्टरमाइंड कोण? हा निर्णय उच्चस्तरीय रणनीतीचा भाग आहे की स्थानिक गटबाजीचा परिणाम? यावरून जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ही केवळ सुरुवात असून उद्याही आणखी मोठ्या प्रमाणावर राजीनाम्यांची लाट उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाण्यातील तसेच सिंदखेड राजा मतदारसंघातील राजकारण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आपण काय सांगाल? नाही, नाझीर काझी माझ्या शेजारीच बसलेले आहेत. त्यांनाच तुम्ही विचारा ते नाराज आहेत का नाही. ते नाराज नसताना तुम्ही मला असा कसा प्रश्न तुम्हाला कोणी सांगितलं राहील? कुठल्या बघू मला दाखवा, राजीनामे दाखवा की मला. ते देण्यासाठी तुम्हाला बसेल तिथं, त्यासाठीच बसेल. तुम्ही जाणार आहे आता रेस्ट हाऊसला, ते तुम्हाला राजीनामे. बरं ठीक आहे ना, तुमच्यापर्यंत आलेत का? पक्षानं मंजूर आहे का? हा आमच्या घरातला विषय आलं का लक्षात? त्यामुळे जरी त्यांच्या भावना असतील आणि का असू नये, आमच्या नेत्याला पद मिळावं हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असतील का असू नये. परंतु मी निश्चितपणानं त्यांच्याशी चर्चा करेन, त्यांची समजूत घालेन आणि यातलं कुणीही राजीनामा देणार नाही. हे पक्षवाढीचा नाझीर काझींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा ते प्रयत्न करतील, याची तुम्ही खात्री बाळगा. नाही, विधान परिषदेकरता आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणाल तर आमचे नाझीर काझी साहेब हे इच्छुक नक्की होते आणि त्या पदाला पात्र असणारे ते उमेदवार होते. परंतु जागा एक आणि इच्छुक अनेक, त्यामुळं शेवट पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय घेतला आणि निश्चितपणानं काझी साहेबांना न्याय मिळणं अपेक्षित होतं. ही म्हणजे मी पालकमंत्री म्हणून माझी भावना होती आणि आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचे पदाधिकारी असतील, इतर कार्यकर्ते असतील, सगळ्यांची भावना ती होती. कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, आता राजकारणामध्ये कसं असतं, राजकारणामध्ये वाटतं प्रत्येकाला शेवट काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याला न्याय मिळणं किंवा त्याची ती अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे, म्हणजे ते काही गैर नाही. परंतु राजकारणामध्ये कधी कधी थोडंसं थांबावं लागतं. जर काझी साहेबांना 1-2 वेळा निश्चित थांबावं लागलेलं आहे. भविष्यामध्ये निश्चित त्यांना न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते. राजीनाम्यामुळे आपला आज कार्यक्रम होता, पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा, ते रद्द करण्यात आले. नाही, असं काही नाहीये, असं काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचा मेसेज देऊ नका. असं काही नाही. मेळाव्याचं मीच कॅन्सल, मला इथं मिटिंगला उशीर व्हायला लागला. काही कार्यकर्ते बसेसनं आले होते आणि त्या कार्यकर्त्यांना घरी जाणं गरजेचं होतं, त्यांचे मला निरोप यायला लागले. बरं, आता म्हणलं जो विषय हातात घेतलाय तो अर्धवट सोडायचा आणि नुसतीच पळापळ बैठकांची करायची, हे मला काही योग्य वाटलं नाही. परंतु प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आता सर्किट हाऊसवर मी घेतलेली आहे
पण इतर जे छोटे आमचे कार्यकर्ते आहेत की जे बसनं आले त्यांना मी सूचना केली की बाबा तुम्ही जावा, मी परत पुन्हा येतो, पुन्हा जिल्ह्याची आपली आढावा बैठक एक घेऊ, कारण अद्याप काही कुठल्या निवडणुका नाहीत आणि काही नाही. त्यामुळे जरी मी 15 दिवसानं महिन्यानं आलो